गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू लाइव ट्रेडिंग ब्लॉग। तो मार्केट थोड़ा गैप डाउन दिखा रहा है। SGX निफ्टी अराउंड 140 पॉइंट्स दिखा रहा है निफ्टी का, और बैंक निफ्टी और निफ्टी थोड़ा कम दिखा रहा है। निफ्टी में हमारा सिर्फ 40 पॉइंट्स दिखा रहा है ना, 45 पॉइंट्स का दिखा रहा है। मतलब थोड़ा थोड़ा सा इम्बैलेंस है दोनों, तो बैलेंस हो सकता है थोड़ा ओपन होने के बाद में भी थोड़ा ऊपर जाएगा। देखते हैं। और अगर ट्रेड मिलता है आज तो हम लेंगे, बस डायरेक्शनल लेने वाले, नॉन डायरेक्शनल नहीं करेंगे। वेडनेसडे तो कल नॉन डायरेक्शनल करते हैं, आज के लिए डायरेक्शनली। तो कुछ मिलता है तो हम अपडेट करते हैं। कोण आलं रे? लिओ काय रे? लिओ काय करतोय? बघ व्लॉग मध्ये हाय कर लिओ। हॅलो हॅलो हाय, हॅलो 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 लिओ। झोपेतून उठलाय आता। तर टाईम झाला आहे 10:42 आणि अजून आम्हाला काय डायरेक्शनल ट्रेड भेटला नाही इंट्राडेचा, कारण की मार्केट गॅप डाऊन झाल्यानंतर वाटलं होतं थोडं बाउन्स देईल आणि तसंच झालं आहे। वरती गेलं थोडं, पण प्राईस ॲक्शन एवढी चांगली बनत नाही बँक निफ्टीमध्ये। पण बघू शकता तुम्ही, पहिले छोटे कॅन्डल्स होते आणि सडन इथे 200 पॉईंटचे एक कॅन्डल आले आणि नंतर मग प्राईस ॲक्शन एवढी काय खास बनत नाही, साईडवेजच वाटते मोठ्या रेंजमध्ये। त्याच्यामुळे आम्हाला अजून ट्रेड भेटला नाही आणि हे पोझिशनल चालू आहे। हे सगळे नॉर्मल क्वांटिटी आहेत ना, हे पोझिशनल ट्रेड आहे, इंट्राडेचा नाही आहे। तर पोझिशनल चालू आहे, बघू आता इंट्राडे भेटला तर घेऊयात। मोस्टली आम्हाला इथे थोडंसं गॅप फील झाला ना की शॉर्ट साईडचा ट्रेडचा प्लॅन करायचा होता, पण बघू आता मग भेटतोय का इथे, कसं होतं आहे। घेतला तर आम्ही शेअर करू तुमच्यासोबत आणि बघूया आता काय वाटतं, भेटेल का डायरेक्शनल ट्रेड? काय समजत नाही आहे, भेटला तर करू। साईडवेजच चालू आहे ना इथे, बघू भेटला तर करू। इथे जरा ब्रेक करू दे, ब्रेक करून मग खाली होतं लेवल ती, मग शॉर्ट साईडचा बघूया। शॉर्ट साईड आणि नाही भेटला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की डायरेक्शनलचं असंच असतं, डेली केलंच पाहिजे असं नाही आहे। व्यवस्थित जर भेटला तुम्हाला सेटअपमध्ये तुमच्या तर ट्रेड घ्यायचा। आणि नॉन डायरेक्शनल तर आपलं आहेच चालू, थर्सडे आणि ट्यूजडे। तर उद्या थर्सडे आहे, निफ्टीमध्ये आपण उद्या नॉन डायरेक्शनल करणारच आहे। तो टाइम हुआ है 1 बजे दोपहर के, एंड अभी तक बैंक निफ्टी देखो पूरी की पूरी साइडवेज है। ट्रेड तो नहीं मिला डायरेक्शनल, पोजीशन दिखा दो आपको, ये देखो पोजिशनल ट्रेड चालू है सिर्फ ओवरनाइट वाला, बाकी इंट्राडे में कुछ अभी तक मिला नहीं है। एंड 2 तासात आपल्याला पण नंतर कसं जास्त टाइम नसेल झाला तर ठीक आहे, नाहीतर बघू। फिन निफ्टी पण साईडवेज, निफ्टी पण आहेत, मोठे मोठे कॅन्डल आहेत तसे निफ्टीमध्ये, पण एका रेंजमध्येच आहे। बँक निफ्टी खूपच साईडवेज आज। बँक निफ्टीमध्ये डायरेक्शनल ट्रेड आम्ही करणार होतो, पण अजून आम्हाला काही सेटअपमध्ये आमच्या भेटला नाही आहे, त्याच्यामुळे काय ट्रेड केला नाही आहे। तर ठीक आहे, ट्रेड न करणं पण पेशन्सचं काम आहे। की ट्रेड नाही भेटत तो दिवस म्हणजे एक प्रकारचा लॉस वाचल्यासारखाच असतो तुमचा। ब्रोकरेज तर वाचतं आणि स्टॉप लॉस जरी हिट होणार असेल तरी तो पण वाचल्यासारखाच असतो। आणि आधी कसं व्हायचं जेव्हा, तर तुमच्या ट्रेडला प्लॅन करा आणि जो काय प्लॅन असेल त्याच्यानुसारच ट्रेड करा। त्याने काय होईल की तुमची सायकोलॉजी नीट राहील। म्हणजे जर तुम्हाला आधी ओव्हर ट्रेडिंग किंवा लॉसेस होत असतील सारखे, तर ते होणार नाहीत, कारण की जर तुम्ही जो प्लॅन केला आहे तो जर प्लॅन मार्केटमध्ये तुम्हाला नाही भेटला तर तुमचा तो दिवस वाचेल आणि तुम्हाला एक सवय लागेल डिसिप्लिननी काम करायचं। तर ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लॅन करा, लिहून काढा जर्नलवर की तुमचा प्लॅन काय, तुमचा सेटअप काय, तुम्ही कुठे ट्रेड घेणार आहे, किती लॉस घेणार आहे, किती प्रॉफिट घेणार आहे, त्याच्यानुसारच तुम्ही ट्रेड करा। आणि तरी पण होत नसेल, तुम्ही सारखे एंट्री घेत असाल तर तुम्ही फ्री टाईम असतो ना ट्रेडिंगमध्ये, तेव्हा आपल्याला वाटत असतं ना ट्रेड घ्यावा, तर तेव्हा तुम्हाला जे आवडतं ते करू शकता। आता मी जसं स्केचिंग करत होतो, माझी हॉबी आहे ती, त्याच्यामुळे मी जास्त लक्ष जात नाही, मी फक्त अलर्ट लावून ठेवला आहे, या लेवलला आला की मी ट्रेड करणार आहे, असं अलर्ट लावायचं ते सोडून द्या। तर बाकी पण दुसऱ्या काही गोष्टी लर्निंग किंवा काय एज्युकेशनल गोष्टी पण करत जा। जर तुम्हाला ट्रेड भेटत नसेल तर नुसतं चार्ट बघत राहिला तर तुम्ही ओव्हर ट्रेड करणार आणि काहीतरी चुकीचे ट्रेड घेणार। आणि फ्री टाईममध्ये बॅक टेस्टिंग करू शकता, नवीन स्ट्रॅटेजी डेव्हलप करू शकता, पेपर ट्रेड करू शकता। वाटल्यास काय वेगळं काय करायचं, म्हणजे वेगळं सेटअप यूज करायचं असतं तर डायरेक्टली ट्रेड करू नका तुमचा सेटअप सोडून,
हळूहळू मग कॉन्फिडन्स आला की तुम्ही मल्टिपल सेटअपसुद्धा ट्रेड करू शकता. तर हा एक सायकोलॉजिकल पॉईंट आहे आणि हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ट्रेडिंगमध्ये. खूप लोकांना स्ट्रॅटेजी आणि ह्याच गोष्टी पाहिजे असतात, पण ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. तर ह्याला नोट डाऊन करा आणि आता बघू, जर ट्रेड भेटला तर ट्रेड करणार. अगर ट्रेड मिलता है हमारे सेटअप से तो ही करेंगे, नहीं तो आज का दिन स्किप, मतलब नो ट्रेड वाला हो जाए. मिलते हैं आपके साथ अगर ट्रेड मिलता है तो, नहीं तो मिलेगा अभी ऊपर. हाँ ठीक है, देखते हैं मिलता है तो शेअर करेंगे, नहीं तो आउटरो व्हिडिओ में डायरेक्ट. बघा कोणाला लिओचा फ्रेंड. लिओ तुझा खाऊ द्यायचा का त्याला? खाऊ द्यायचं तुला? तुझा त्याला देऊयात, बघू काय करतोय लिओ. एवढाच संपला. त्याला देऊ खाऊ. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. लिओ नाराज होतो हा. काय रे लिओ, तू खात नाही, तुला दिलं तर? त्याला दिलं खात नाही, तो दुसऱ्यांना देताना बरोबर खातो. हा ना. चला आता वरती जाऊन खा मस्त चिकन. आता खाऊया. काय खाणार? चिकन चिकन अंडी सगळं खातो तो. चलो. तो अभी हम घर आ चुके हैं लंच करने के लिए और अभी टाइम हो रहा है 1:45. तो आज कुछ ट्रेड नहीं मिला. अगर मिलता है तो हम इस व्लॉग में अपडेट करते हैं. तो मोस्ट प्रोबेबली लगता है कि आज ट्रेड नहीं मिलेगा, राइट? ट्रेड मिलता है तो डालेंगे आपको, नहीं मिलता तो ये एंड है आज का व्लॉग का. हाँ, टिफिन नहीं लाए थे इसलिए अभी सोचा घर जाके खा लूँ. मार्केट भी बहुत ही शांत है, साइडवेज है पूरा का पूरा बैंक निफ्टी. डायरेक्शनल ट्रेड तो नहीं मिला अभी तक. ठीक है. फिर अगर आपको ये व्लॉग अच्छा लगा देन प्लीज़ लाईक अँड शेअर. और कुछ पूछना है तो कमेंट डाऊन कर सकते हो. इंस्टाग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये, तिकडे जाऊन फॉलो करा आम्हाला. तुमचे काय डाऊट्स असेल तुम्ही विचारू शकता, आपण चांगले उत्तर देऊन तुमचे डाऊट सोडूया. सो फॉलो करा इंस्टाला पण आणि यूट्यूबला, आणि व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा. थँक्यू.